हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपण नुकत्याच चालू केलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम, भाग 5. लेखिका आनंदी शेळके. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मिहिरला इशिता अर्जुनबरोबर बोलत होती ते आवडलं नाही, पण इशिताने त्याला त्याचं सडोचं उत्तर देऊन गप्प केलं. सोफिया मिहिरची वाट बघून त्याच्या रूमकडे जाण्यासाठी निघाली. आता पुढे. मिहिरचा मूड खूपच खराब होता, म्हणून एकटाच बाहेर निघून गेला. सोफिया त्याच्या रूमजवळ आली तर तो तिथे नव्हता, म्हणून ती बिचारी परत आपल्या रूममध्ये आली. मिहिर हॉटेलच्या लॉनमध्येच फिरत असताना अचानक त्याला मागून आवाज आला. एक्सक्यूज मी. एवढा सॉफ्ट आवाज ऐकून मिहिरने लगेच मागे वळून बघितलं. एक सुंदर मुलगी त्याला आवाज देत होती. थोडी मॉडर्न टाईपच होती. तिला बघून त्याच्या ओठांचे कोपडे रुंदावले. येस, त्याने मोठ्या अदबीने तिला विचारलं. तुम्ही याच हॉटेलमध्ये रूम घेतली आहे का? तिने हसत विचारलं. हो, रूम नंबर 301. मिहिर हसत म्हणाला. ओ, मी आजच इथे चेक इन केलं आहे. मी सोलो ट्रिपवर आली आहे. मी सकाळी पण तुम्हाला बघितलं होतं. तुम्ही खूपच हँडसम आहात, ती मुलगी बिनधास्त मिहिरला म्हणाली. तिच्या स्तुती करण्याने तर मिहिर एकदम हुरळूनच गेला होता. त्याचं मन आनंदाने उड्या मारत होतं. थँक्यू सो मच. तुम्हीही खूप सुंदर आहात, मिहिर हसत म्हणाला. थँक्यू सो मच. ती मुलगी एकदम लाडात हसत म्हणाली. तुम्ही इथे एकटेच आहात का? नाही, म्हणजे काल मी तुमच्याबरोबर एका मुलीला बघितलं म्हणून विचारलं. त्या मुलीने विचारलं. हो, म्हणजे तसा मी एकटाच आहे. मी एका मीटिंगसाठी इथे आलो आहे आणि ती मुलगी माझी सेक्रेटरी आहे, मिहिर म्हणाला. त्या मुलीने इशिताला नाही बघितलं याचंही मिहिरला आश्चर्य आहेसं वाटलं. थोड्याच वेळात त्यांच्या गप्पा चालू झाल्या. तेवढ्यात इशिता तयार होऊन खाली आली तर आपले मिहिर साहेब त्या मुलीचा हात हातात घेऊन गप्पा मारत होते. इशिताच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आला आणि तिने एक डेव्हिल स्माइल केली आणि परत आतमध्ये गेली आणि सरळ सोफियाचा दरवाजा ठोठावला. मिहिरमुळे सोफियाचा मूड आधीच खराब झाला होता. तिने वैतागून दरवाजा उघडला. समोर इशिताला बघून तिला थोडं आश्चर्यच वाटलं आणि थोडा कपाळावर घामही जमा झाला. येस मॅम, काही काम होतं का? सोफियाने एकदम हळू आवाजात विचारलं. अगं, तू मिहिरला बघितलं ना? कुठे बाहेर गेला आहे का तो? नाही, म्हणजे मी त्याच्या रूममध्ये गेली होती पण डोअर लॉक होता. मला वाटलं तुला माहीत असेल कुठे आहे तो, इशिता म्हणाली. नाही मॅम, मला काहीच माहीत नाही. खरं तर सोफियाला मिहिरचा राग येत होता, पण तो राग ती दाबत म्हणाली. हो का? कुठे गेला असेल हा काय माहीत. बरं जाऊ दे, मला ना खूप बोर होतंय ग. तू येतेस का माझ्याबरोबर थोडी चक्कर मारून घेऊ, इशिता म्हणाली. सोफियाने थोडा विचार केला आणि तीही जायला तयार झाली. दोघीही खाली आल्या. इशिता मुद्दाम सोफियाला मिहिर होता त्या दिशेने घेऊन गेली. मिहिर आपला त्या मुलीबरोबर गप्पा मारण्यात बिझी होता. त्याला बघून सोफियाची तळपायाची आग मस्तकात गेली. इथे मला वेटिंगवर ठेवून हा मार एका मुलीशी गप्पा मारतोय, सोफियाने विचार केला आणि मिहिरच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. सोफियाला असं अचानक समोर बघून मिहिर थोडा चपापला. सर, आपल्याला उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे. तीच आठवण करून द्यायला आली आहे मी इथे, सोफिया खोटं खोटं हसत म्हणाली. येस, मी बोलण्यात विसरूनच गेलो होतो, मिहिर म्हणाला. सॉरी डिअर, आता मला जावं लागेल.
नंतर भेटू, मिहीर म्हणाला आणि सोफियाबरोबर चालता झाला. इकडे मिहीरची झालेली पंचायत बघून त्यांना बघत असलेल्या इशिताला खूप हसू येत होतं. सोफियाबरोबर जाताना मिहीरचे लक्ष तिथे उभ्या असलेल्या इशिताकडे गेलं. ती आपल्या तोंडावर हात ठेवून हसत होती. मिहीरचं लक्ष तिच्याकडे जाताच तिने हसतच मिहीरला डोळा मारला आणि हॉटेलच्या बाहेर पडली. मिहीरला कळायला वेळ लागला नाही की हे सगळं इशिताने मुद्दाम केलं आहे. तो रागानेच आपल्या रूममध्ये गेला. त्याच्या मागून सोफियाही. सर, आज तुम्ही मला बाहेर नेणार होतात. मला वाटलं तुम्ही विसरलात, सोफिया थोड्या रागाने म्हणाली. सोफिया, अगं आधीच तो रागात आहे. आता तू त्याला काही बोललीस तर गेलीस तू कामातून. सगळा राग तुझ्यावर निघणार हे नक्की. माझा खास सल्ला आहे सोफियाला. पण माझं ऐकायच्या आधीच बोलून मुक्की झाली ना ती. आता ऐक बाई, मी तरी काय करणार. सोफिया, मी तुझा बॉस आहे, विसरू नकोस. बॉयफ्रेंड नाही तुला दिलेली कमेंट पाळायला. मिहीर तिच्यावर कडाडला. तुला जर काय मोकळीक दिली तर तू माझ्या डोक्यावर बसशील. आपली पायरी विसरू नकोस, मिहीर रागाने म्हणाला. मिहीरचं बोलणं ऐकून सोफियाचे डोळे भरून आले होते. तुझ्यासारख्या 56 पोरी माझ्या मागे पुढे असतात. सो यापुढे आपल्या मर्यादेत राहायचं, समजलं? नाव गेट आउट. मिहीर सोफियावर रागाने ओरडला. सोफिया बिचारी रडतच धावत त्याच्या रूममधून बाहेर पडली. मिहीरचा राग इशितावर होता. तिने हे मुद्दाम केलं होतं आणि मगाशी ती जे बोलली तेही मनात होतंच. इशिता हॉटेलमधून बाहेर पडली होती. तिला बंगलोर फिरायचं होतं. आज तरी ती हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर फिरायचा म्हणूनच बाहेर निघाली होती. पावसाळा सुरू असल्याने हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार झाला होता. फिरता फिरता ती खूपच पुढे निघून आली. संध्याकाळ होत आली. कॉफी पिण्यासाठी ती एका कॅफेमध्ये शिरली. तिने आपली फेवरेट ब्लॅक कॉफी मागवली आणि आरामात एन्जॉय करत पीत बसली. तेवढ्यात तिच्यासमोर एक मुलगा येऊन उभा राहिला. हाय, तो म्हणाला. तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण समोर अर्जुन मेहरा उभा होता. मी बसू शकतो का इथे? अर्जुन हसत म्हणाला. अरे त्यात काय विचारायचं, बस ना. इशिता पण हसत म्हणाली. काय मग, कसं वाटतंय आमचं बंगलोर? आवडलं का? अर्जुनने विचारलं. तुमचं बंगलोर तर खूपच सुंदर आहे, पण अजून बघितलंय कुठे? उद्या जायचा विचार आहे, इशिता म्हणाली. ओके, तुला काही ऑब्जेक्शन नसेल तर मी येऊ का तुझ्याबरोबर? तुला आमचं बंगलोर फिरवायला? अर्जुनने विचारलं. अरे हो, का नाही? उलट छानच होईल, इशिता पण म्हणाली. ओके, मग डन. उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मी तुला पिक करतो. तू रेडी राहा, ओके? अर्जुन म्हणाला. ओके, चल मी आता निघते, खूप उशीर झाला आहे, इशिता हसत म्हणाली. इफ यू डोंट माइंड, मी सोडू का तुला हॉटेलवर? अर्जुन म्हणाला. ओके. थोडा विचार करून इशिताने पण होकार दिला. असाही खूप उशीर झाला असता आता परत हॉटेलवर जायला, म्हणून खूपच वेळ लागला असता, म्हणून ती तयार झाली. अर्जुन आपली गाडी घेऊन आला. दोघेही हॉटेलच्या दिशेने निघाले. रात्रीचे 8 वाजत आले होते. मिहीर अजूनही रागातच होता. त्यात इशिताही अजून आली नव्हती, म्हणून तिच्या बेजबाबदारपणाचा अजूनच त्याला राग येत होता. काही झालं तरी त्याच्या आईने विश्वासाने तिला त्याच्याबरोबर पाठवले होते आणि काहीही न कळवता ही अशी एकटीच अनोळख्या शहरात फिरत होती, म्हणून त्याचा राग अजूनच वाढत चालला होता. त्याने तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया असं दाखवत होता. शेवटी रागाने
तो तिला शोधण्यासाठी हॉटेलबाहेर पडणार तेवढ्यातच अर्जुनची गाडी हॉटेलच्या गेटमध्ये शिरली. गाडी थांबताच त्यातून इशिता हसत बाहेर आली. आणि मग काय विचारता राव, इकडे आगीचा भडकाच उडाला ना. बाय, उद्या भेटू सकाळी बरोबर 7 वाजता, इशिता अर्जुनला म्हणाली आणि हसतच हॉटेलच्या लॉबीकडे वळली. अर्जुन गाडी घेऊन निघून गेला आणि समोर बघताच इशिता अचानक दचकली, कारण तिच्यासमोर मिहीर तिच्याकडे रागाने बघत उभा होता. त्याचे डोळे रागाने लाल झालेले दिसत होते. अरे बापरे, हा खडूस रागावलेला दिसतोय. मगासचा मॅटर विसरला नाही वाटतं अजून, इशिता मनातच बोलत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.